बजाजनगर MIDC मधील एका लॉजमध्ये एक रहस्यमय घटना घडली. रंजना आणि नितेश नावाच्या दोन व्यक्तींनी शारीरिक संबंधासाठी तिथे भेटायचं ठरवलं. पण नियतीला काहीतरी वेगळाच प्लॅन होता. लॉजवर असं काही घडलं ज्यामुळे सगळ्यांना धक्का बसला. रंजना आणि नितेश यांच्यात प्रेमसंबंध होते, पण त्यांच्या भेटीचा शेवट इतका भयंकर होईल याचा कोणी विचारही केला नव्हता. अचानक तो बेशुद्ध झाला आणि रंजना घाबरून गेली. तर काय झालं नेमकं सविस्तर बघूयात. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच घटना आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. प्रेम संबंध जोडून केवळ 4 दिवस झाले आणि त्यांनी शरीर सुख घेण्यासाठी लॉजवर भेटायचं ठरवलं. दोघांच्या वयात पण खूपच अंतर आहे. दोघेही एकाच कंपनीत काम करतात. त्या दिवशी महिला ही कंपनीत जाण्यासाठी निघाली, पण कंपनीत न जाता थेट त्या तरुणासोबत लॉजवर मजा करायला गेली. त्यांना लॉजवर 8 तास घालवायचे होते, पण मध्ये जे घडलं ते नक्कीच अंगाला काटा आणणारं आहे. घटना बजाजनगर MIDCतून समोर आलेली आहे. रंजना जोगले वय 32 व नितेश खरे वय 24 या दोघांचे 8 दिवसापूर्वीचे प्रेमसंबंध आहे. दोघे MIDCतील एकाच कंपनीत एकत्र काम करतात. सदरील महिला रंजना ही विवाहित आहे. संपूर्ण बातमी अशी आहे की 7 मार्च रोजी रंजना हिने नितेशला शरीर संबंध बनवण्यासाठी लॉजवर भेटायला सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी 8 मार्चला म्हणजे शनिवारी घाटी रुग्णालय रस्त्यावर असलेल्या श्रुती लॉजवर भेटण्याचा प्लॅन बनवला की आपण कंपनीच्या वेळेनुसार घराच्या बाहेर पडू, 12 वाजेपर्यंत सिटीला जाऊन शॉपिंग करू, दुपारच्या वेळी लॉजवर जाऊ. त्यावेळी ते 8 मार्चला म्हटल्याप्रमाणे बरोबर सकाळी 8 वाजता घराच्या बाहेर पडले व कंपनीत न जाता थेट लॉजवर गेले. जेव्हा पोलिसांनी रंजनाकडून 8 मार्च रोजी घडलेली सर्व हकीकत सविस्तरपणे जाणून घेतली तर तिचं उत्तर ऐकून पोलिसांना सुद्धा धक्काच बसला. तिने असं सांगितलं की त्यावेळी नितेश आणि माझ्यात 1.5 ते 2 तास 4 वेळा शरीर संबंध झाले. 5व्या वेळी त्याने संबंध करायची इच्छा दाखवली होती, पण त्यावेळी त्याला झालं तरी काय हे मलाही समजलं नाही. नितेश अचानक चक्कर येऊन खाली पडला. खाली पडल्यावर तो डोक्यावर जोराने बुक्क्या मारत होता आणि काही क्षणातच तो बेशुद्ध पडला. त्यावेळी मी घाबरले. मला काही सुचत नव्हतं. नितेशचं काही वाईट झालं तर मला धारेवर पकडतील या भीतीपोटी मी लॉजवरून गुपचूप पळ काढला. पण आता इथपर्यंत आरोपी रंजना हिला माहिती होतं. इथून पुढं काय घडेल याची कल्पना सुद्धा तिला नव्हती. लॉजवर काम करत असलेल्या लोकांनी सांगितलं की जेव्हा संध्याकाळी 6 वाजता आम्ही त्या रूमची साफसफाई करणार होतो, दरवाजा खोललेला असल्याने आम्ही आत शिरलो आणि पाहतो तर नितेश हा तरुण खाली बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. आम्ही लॉज मालकाला याबद्दल सांगितले. त्यानंतर लॉज मालकांनी पोलिसांना याबद्दल सूचित केले. नितेशला घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पण या संशयास्पद मृत्यूबद्दल डॉक्टरांना फक्त एवढंच कळालं की नितेशची मेंदूवरील एक शीर डॅमेज म्हणजे चेकअप झालेली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, पण लॉजवर दिलेल्या रंजनाच्या आधार कार्ड नंबरवरून पत्ता काढत पोलिसांनी रंजनाला अटक केलं. यातून हे तर सिद्ध होतं की रंजनाने शरीर सुखाच्या वासनेपोटी नितेशला प्रेमात अडकवलं, कारण दोघांच्या वयात पण खूपच अंतर आहे. रंजना 32 वर्षीय विवाहित महिला तर नितेश हा 24 वर्षीय तरुण होता. पण यातून हे मात्र स्पष्ट होतं की नितेशच्या मृत्यूचं कारण रंजना नाही. रंजनाने फक्त एवढी चुकी केली की नितेशला अशा प्रकारे वाईट अवस्थेत सोडून पळ काढला. नेमकी रंजनाच्या लॉजवरून भीतीपोटी पळून जाण्यामागचा हा मॅटर खूपच वाढला. पण विवाहित महिला नवरा असून देखील फक्त शरीराची गरज भागवण्यासाठी तरुणांना अशा प्रकारे आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत आहे, हे नक्कीच दुर्दैव आहे. तर अशा विचित्र घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या घटनेवरून हेच शिकायला मिळतं की शारीरिक सुखाच्या मागे धावताना माणूस आपल्या व्हॅल्यूज आणि नात्याची किंमत विसरतो. रंजनाने केलेल्या चुकीमुळे एका तरुणाचा जीव गेला आणि तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. त्यामुळे वासनेच्या आहारी न जाता व्हॅल्यूज जपणं फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद.